काय बाबा काय बोलत नसेल म्हटलं काहीतरी बिघडणार आहे. कशी काय आली तू? पहिला सांगितली की मला शिक्षण भरपूर शिकायचं आहे बाबा. अगं मी तुझ्या हितासाठीच सांगितलेलं होतं ना. त्याने द्यासाठी मारून घराच्या बाहेर हाकलं तुझ्या जवळाला. त्या दोन लेकरं कुठे जाऊ कुठे करू कुठे जाऊ कुठे करू. अगोदर जवाई दारू पाणी पीत नव्हते ना. नव्हते. मग कसं काय बिघडले. अरे बाबा म्हणजे जवाई दारू पिणं चालू केलं आणि तुला मारझोड करून हाकललं. तरी एक अन्न सुद्धा नाही. पुरायला काही उपाशी ठेवू. अरे 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 गंभीर गहू विकतात, डाळ विकतात, तांदूळ विकतात. पैसे कुठे लपत ठेवला एक एक डब्बे पाहून पैसे घेऊन पडतात. बरं बाई काय बाबा पण तुझं सांभाळ या माझ्या घरी. कारण तुझं लग्न जेव्हा करून दिलं मी तरी आपल्या घरी सांभाळ होणार नाही माझ्या घरी तुला. म्हणून काय म्हणतो मी. काय बाबा तू कशी आली बेटा त्याच पाहून वाटते ना. मी तुला माझ्या सोबत घेऊन जातो आणि काल त्या जवायाकडे आपण परत त्यांच्या घराकडे जाऊ. कारण तुझा संसार हा इथे होणार नाही. तुझ्याकडे 2 मुलं आहेत. तुझ्याकडे 2 मुलं आहेत आणि तू हा पती पत्नी मिळून सोनारी हा संसाराच्या काळात तुम्हाला चालवणे. पाहू काय आहे त्यांच्याकडे. चल येत आहे. तुम्हाला मला मरायचा विचार करत आहात. अगं नाही मी तुला मरू देणार नाही. तू चाल त्याच्यातला निष्कर्ष काढू आपण. मी आहे ना तुझ्यासोबत. ठीक आहे बाबा मग म्हणता चला. बरं तू चाल माझ्यासोबत. चला. हा घरी तर दार बंद दिसतंय. घरी कुणीच नाही. कारण राहणार कसे. कारण त्यांना दारूचा छंद जडलेला आहे. जवाई हॉटेल महाराज जवाई 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 हो जवाई हे जवाई. माझ्या घरी कोणाला एवढ्या सकाळी सकाळी काम पडला. काय पैसे पाणी होऊ शकते. हो मला आता कोण आहे हे जावा एवढेच. अरे बापा बापा हो जवाई नमस्कार राम राम. काय बोलण्याची भाषाही नाही. नमस्कार हो. आवाज काय ना तेवढं सांग. जास्त बोलू नको. माझ्या मुलीला कसं करता हाकलला काय आधी माझ्याकडे नवरा मी तिचा होय. तिचा नवरा होय. आज बाईचा परमेश्वर आहे ना. बरोबर आहे. जे बाई आपल्या नवऱ्याच्या इथून चालली गेली ते बाई कामाची नाही. कामाची नाही. घराच्या बाहेर कोण जाते माहित आहे. जे बाई नाक मराई करते जे बाई बेशरमपणाचे धंदे करते ते बाई घर सोडून जाते. तिने कोणते बेशरमपणाचे धंदे केले. अरे माझी मुलगी बेशरम नाही. स्वतःचे काय करत होती राहते. काय मी बेवडा असेल नाही काय असेल पण पती परमेश्वर इच्छा होतो मी होतो ना. ठीक आहे ना. तू पती आहे पण काही पतीचेही संस्कार राहतात. आपण घरामध्ये कसं राहिलं पाहिजे असं प्रेमाने समजवणे बायकोचं काम आहे. बायकोचं हेच काम आहे. काय तिच्या नवरा बेवडा गेली असेल पण त्या बाईचं काम आहे त्या नवऱ्याने सुधरवला. बरं मी खरंच धक्का शौक लागला. काही दिवसानं माझ्याही कमी झाला असता. एकाएकी कमी नसता झाला. काही दिवसाच्या नंतर कमी झाला असता. काही दिवसाच्या नंतर पूर्ण बंद झाला असता. पण मी काय म्हणतो तुला समजवती घालून आणलं
चांगला आहे मी तिला समजावलं चांगल्या पद्धतीनं की बाई हा संसार तुझ्या पतीविना तुझा संसार अधुरा आहे पतीविना संसार अधुरा संसाराच्या गाळा पती पत्नीशिवाय चालत नाही म्हणून दोघंही एकामेकाचे विचार समजून उमजून घ्या आणि हा गाळा सुद्धा त्या समृद्धीच्या चालू द्या ठीक आहे मामाजी साईडला उभे राहतो मी समजवतो तिथे बाकी मागवत होते हा शव राधीनाथाई मिश्रा शव राधीनाथाई मिश्रा अध्यक्ष जनता मुक्ती गाव समिती तथा सदस्य ग्रामपंचायत शतम पुनर्वसन या मायमाऊलीकडून मला या प्लॉटिंग वरती 50 रुपयाच्या सप्लिमेंटाला पाठीकडून धन्यवाद. तसेच अनमोल दादा आणि शंकर दादा यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे माझ्या मंडळ आभारी आहे तसेच रमेश दादा गोरवेकर मुक्काम हल्ली मुक्काम वरठी यांच्याकडून माझ्या मंडळाला 51 रुपयाचं दान आलेलं आहे माझ्या मंडळ आभारी आहे धन्यवाद. तसेच आमचे बंधू गजबिये भाऊ गजबिये वेल्डिंग वर्कशॉप कुटबी यांच्याकडून सुद्धा मला 51 रुपयाच्या सप्लिमेंटाला पाठीकडून धन्यवाद. तसेच आमचे मित्र अंकित दादा बोरकर यांच्याकडनं सुद्धा आमच्या मंडळाला 50 रुपयाची भेट मिळालेली आहे धन्यवाद. ज्योती काय हो? आज माझ्या दारूमुळे तू आपल्या माहेराला गेलीस. आज 4 महिने झाले माझ्या जीवन कसं जगून राहिलो का जगून राहिलो पण शेवट तू माझी पत्नी झाली. मला तुझी आठवण येते किंवा तुला माझी आठवण आली म्हणून तू माझ्या दारावर आली. आज मला एक सांग नवरा बायकोचा काय झगडा होते का हो? पण ह्या गोष्टी तू समजू नाही शकलीस. मी किती तुझ्यावर प्रेम करतो आणि तू माझ्यावर किती प्रेम करतोस हे आज लोकांनी कळून आला समजली. पण तुम्हाला एवढं तर माहितीये एक क्षण सुद्धा मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. नाही आहेत मी काय म्हणतो अग कर्म धर्म संयोग कर्म धर्म संयोग तुझ्यावर प्रेम दाहिना कर्म धर्म संयोग तुझ्यावर प्रेम धारिला अंतर्यामी करू नको जीवन सार तुझं वाहिलं.
मला एक म्हणायचंय आता हा. आता आपण मार्गामध्ये चालायचं. मार्गात जाऊ परमात्मा एक शेव बनू हो काय बा तुझी इच्छा असेल हो तशात तरी आपलं सुखी संसार होईल. बरोबर माझ्या मनातलं बोललीस तू आता मी ही गोष्ट तुझ्याजवळ सांगणार होतो. आणि आपण चांगल्या मार्गाला लागू हा, आणि जे काही आपलं सुख दुःख आहे हा. सोबत मिळून वाटून खाऊ बरोबर आणि झालं गेलं हा विसरून जाऊ. ते विसरून जायचं. हा. पण आता चांगल्या मार्गाला लागायचं. आपण एक काम करू आता मार्गदर्शकाकडे जाऊ हा त्याच्याकडून मार्ग घेऊन जाऊ. ठीक आहे. हो सुखी माझे घर सुखी माझे घर सुखी परिवार माझे घर, सुखी परिवार. मला नाही आता बाबा कशाची ठिकाणा. मला नाही आता बाबा कशाची ठिकाणा. सुखी माझे घर सुखी परिवार सुखी माझे घर. आता एक काम करूया. मी स्वयंपाक बनवते तोपर्यंत तुम्ही ते कोणतरी म्हणाले ना आता त्याच्याकडे जाऊन या. हो त्याच्याकडे जाऊ हो त्याला विचारून जाऊ. हो चाल हॅलो आता फ्लॅटिंग समाप्त झाली आहे बांधवांनो. तर एक भीमाचा गाणं नेमली हो जब हम एक के साथ साथ इसके दस्तूर बदलते हैं. अरे वाह. जब हम